लाडकी बहिणींचा लाडक्याचा खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। आज हप्ता वाटप होणार का या ठिकाणी सरकारचा एक मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। सरकार मधल्या एका मोठ्या या ठिकाणी आमदारांनी या ठिकाणी मोठं वक्तव्य केलेलं आहे। कोणत्या तारखेला हप्ता वाटप होणार आहे त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा लाडकीनो। आज हप्ता वाटप होणार का नाही याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे, कारण की त्यांनी काही तारीख दिलेली आहे, त्या तारखेच्या मध्ये हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी मोठी पोस्ट टाकलेली आहे। तर सर्व लाडकी त्यांना विनंती आहे, आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये आपल्याला हप्ता वाटप होऊ शकतं अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। त्याचबरोबर लाडकीनो चेक करत राहायचंय कोणत्या टायमिंगला पैसे येऊ शकतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे सर्व लाडकी त्यांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना पैसे येऊ शकतात, कोणत्या लाडक्याताईंना पैसे येणार नाहीयेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। एबीपी माझाची बातमी आहे। एबीपी माझा मध्ये स्पष्ट शब्द दाखवलेला आहे की हप्ता वाटप होणार का। मग आज हप्ता वाटप होणार आहे का नाही, आज तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे का नाही, तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ चला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता आज वाटप होणार का या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे मोठी बरं का लाडकेतांनो। बघा सरकारच्या आमदाराने या ठिकाणी मोठी घोषणा करून टाकलेली आहे, मोठी या ठिकाणी पोस्ट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात तुम्हाला तारीख दाखवणार आहे। त्याचबरोबर महिलांना या ठिकाणी दिलासादायक एक बातमी भेटलेली आहे की बऱ्याच लाडक्याताईंना या ठिकाणी हप्ता जास्त भेटणार आहे। म्हणजे ज्या लाडक्याताई या ठिकाणी मागच्या वेळेस थांबल्या होत्या त्यांचा हप्ता बंद झाला होता त्याच्यामध्ये आता थोडीफार या ठिकाणी कमी होणार आहे आणि जास्तीत जास्त लाडक्याताईंना काय होणार आहे, हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। एक अंदाची बातमी समोर आलेली आहे। आणि हप्ता वाटप तारीख नेमकी काय असणार आहे, आज होणार आहे का, उद्या होणार आहे का, परवा होणार आहे का, नेमकं कधी होणार आहे या ठिकाणी तारीख देखील आलेली आहे। ती तारीख तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। म्हणजे तारीख कुणी सांगितलेली आहे लाडक्याताईंनो, एक लक्षात ठेवा, ही जी तारीख आहे ती तारीख सरकारमधल्या आमदारांनी एक सांगितलेली, ती तुम्हाला मी दाखवणार आहे। चला वेळ आहे त्या व्हिडिओला सुरुवात करतो। पहिली बातमी तुम्हाला दाखवलं एबीपी माझाची ही बातमी लाडकीनो, टीव्हीवर पण देखील ही बातमी आलेली आहे, टीव्हीवर तुम्ही जाऊन पाहू शकता। त्याच्यानंतर बघा काय बातमी आहे, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज, वाचा हेडलाईनच वाचून टाका लाडकीनो। लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेली आहे, म्हणजेच काय खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे। काय आहे बघा, महत्वाचा शासन निर्णय जारी झालेला आहे। बघा काय आहे, भाजप आमदाराकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। लाडक्यानो बघा ही बातमी एबीपी माझाची आहे, परत सांगतोय। आणि एबीपी माझानी कुणाची बातमी लावलेली आहे, भाजपच्या आमदारांनी या ठिकाणी जी तारीख सांगितली जाहीर केलेली आहे त्या तारखेची या ठिकाणी त्यांनी बातमी लागलेली आहे। गुड न्यूज। आता कुणी का लावणार, सरकारमध्ये कुणी महिला व बालविकास विभाग मंत्र्यांनी लावून द्या, नसतं त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगून द्या, नसता मुख्यमंत्र्यांनी सांगून द्या, नसता त्यांच्या आमदारांनी सांगून द्या, आपल्याला काही घेणं देणं नाहीये। आपल्याला एवढंच घेणं देणं आहे की जास्तीत जास्त लाडक्याताईंना पैसे भेटावेत आणि लवकरात लवकर ह्या 2-3 दिवसामध्ये पैसे वाटप व्हावेत, कारण की लाडक्या बहिणींच्या मुलांच्या शाळांचे पैसे आपल्याला भरायचे आहेत, त्यांच्या शिक्षणाचे या ठिकाणी आपल्याला पैसे भरायचे आहेत। चला आता ही बातमी तुम्हाला मी दाखवतो। एबीपी माझाची ही बातमी आहे। काय बातमी आहे लाडकीनो बघा, लाडकी बहीण योजना संदर्भात ही बातमी आहे, एबीपी माझाची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्हाला महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी या ठिकाणी वाचू शकतात। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याचे वितरणासाठी 344 कोटीचा निधी वितरित केलेला आहे। दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणीचे मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येणार आहे थेट तारीख जाहीर केलेली आहे। काय बघा, सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी निधी मंजूर झालेला आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा लाडकेजनो, जीआर कधी आलेला आहे, 2 दिवसापूर्वी हा जीआर आलेला आहे। 10 जूनला जीआर आला होता, त्याच्यामध्ये 344 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। रक्कम चांगल्या स्वरूपाची आहे, चांगला निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे। हा एक जीआर असतो, अजून 2 जीआर या ठिकाणी येतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्याच्याबद्दल काळजी करू नका। सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, आपला ओपन सर्वसाधारण विभाग असतो, त्याच्याकडे एक ठिकाणी 2 जीआर येत असतात, त्याच्यामुळे काळजी करू नका। एक जीआर जो आला तो 344 कोटीचा चांगला जीआर आहे, काळजी करायची गरज नाहीये। आता हा आला 10 जूनला आलाय आणि आपण बघितलं असेल ज्यावेळेस जीआर येतो त्या 3 ते 4 दिवसांमध्ये या ठिकाणी वाटप सुरू होत असतं। आता आपण या ठिकाणी बघूया, आज 12 तारीख आहे, मग आज हप्ता वाटप होणार का नाही।
आता बघा पुरावा दाखवतो लाडक्या पुरावा एबीपी माझानी पण दाखवलेली आहे बातमी. त्यांच्या डायरेक्ट या ठिकाणी आमदारांच्या या ठिकाणी मी पोस्ट एंट्री चेक केलेली आहे. तर लाडक्या बहिणीसाठी उभी आपली महायुती, महाराष्ट्र शासन या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. या ठिकाणी खाली बघा भाजपच्या या ठिकाणी तुम्हाला आमदार दिसत आहेत. मोनिका राजू राजळे हे दिसत आहेत तुम्हाला. मे महिन्याचा महिला सन्मान निधी 12 ते 15 जून दरम्यान थेट लाभार्थी भगिनींच्या खात्यामध्ये जमा होणार अशा स्वरूपाची डायरेक्ट पोस्ट टाकलेली आहे. म्हणजे सरकारने ही मोठी घोषणा, सरकारचे माणसं आहेत, सरकारने ही मोठी पोस्ट टाकलेली आहे. 12 ते 15 जूनच्या दरम्यान पैसे येणार. आज आहे तारीख 12. मग आज वाटप होणार का? तर लाडक्या तुम्हाला वाटतंय का आज वाटप व्हायला पाहिजे? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 20वा 21वा 22वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. परत ही गोष्ट सांगतोय, डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल आणि तुम्ही लाभार्थी असाल, पात्र असाल, तरी पण तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी डीबीटी चेक करायचं. डीबीटी म्हणजे बँकेचं तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे, काही बँकेमध्ये असतील, कुणाचे पोस्टामध्ये असतील, त्यांनी जाऊन तिथं केवायसी करून घ्यायची. बँकेची केवायसी म्हणजेच डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. आणि त्या बँकेसाठी एका महिलेचा एकच मोबाईल नंबर द्या. 2-3 मोबाईल नंबर जे दुसऱ्यांच्या कनेक्टेड मोबाईल नंबर असे देऊ नका. म्हणजे काय, पतीचा मोबाईल नंबर त्याच्या पतीच्या बँकेला जोडलेला आहे, तो नंबर तिथं देऊ नका. तुमचा एक नवीन वाटला जो वेगळा नंबर त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जोडायचा आहे, ही काळजी घ्या. या ठिकाणी केवायसी व्यवस्थित करून घ्या. डीबीटी ऍक्टिव्ह असेल 100% तुमचे पैसे जमा होतील. पात्रतेमध्ये असताल 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील. आणि बघा आज आपल्याला वाट बघायची. आता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. आता बघा वाट बघताना काय करायचंय, दुपारची 1 ते 4 ते 5 पर्यंत बघायचं आहे. 1 ते 4 पर्यंत एक टप्पा आहे, नंतर 5 ते 8चा एक टप्पा आहे. या 2 टप्प्याच्या दरम्यान तुम्हाला पैसे येऊ शकतात. मागच्या वेळेस देखील या ठिकाणी दुपारच्या 4 वाजता या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली. आज पण आपण वाट बघूया. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस वाट बघायची, कारण स्वतः आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे. आमदार जे आहेत भाजपाचे आमदार, त्यांनी स्वतः सांगितलंय. म्हणजे सरकारच्या माणसांनी ही घोषणा करून टाकली, जाहीर करून टाकलेली तारीख 12 ते 15 तारीख. आता लाडक्या एक छोटा प्रश्न तुम्हाला परत विचारतोय. ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटत नाहीये त्यांना सपोर्ट करायचा आहे. आपल्याला सर्वांना सपोर्ट करायचा आहे. हा गुरुदादा त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहे. त्याच्यामुळे आता निवडणुका जवळ आल्यात, ही गोष्ट समजून घ्या. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणुका जवळ आल्यात. आपल्याला सरकारला मागण्या करायच्या आहेत की या येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात, त्याच्यातल्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, त्यांना मध्ये घ्या. सरकारला डायरेक्ट या ठिकाणी मी मागणी करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा गुरुदादा तुमच्या वतीने मी सरकारला मागणी करत आहे. ज्या लाडक्याताई खरंच पात्र असतील, ज्या लाडक्याताई गरीब असतील, त्यांचे हप्ते पुन्हा चालू करा. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं लिहा. म्हणजे लाडक्याताईंनो सरकारपर्यंत आपली ही मागणी पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.